आपण आपल्या उपासनेस सुरुवात करू। स्तोत्र संहिता 121 अध्याय। परमेश्वर तुझा रक्षक आहे। मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला साह्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला साह्य येते। तो तुझा पाय कदापि डळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही। पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही। परमेश्वर तुझा रक्षक आहे। परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे। दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही। परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल। परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल। यावेळेस आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 423 भक्तीची वेळ हे गीत गाऊया। यावेळेस मंडळी आपल्या जागेवर उभी राहील। उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया। सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू,
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचं पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमीन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आपल्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ, थोर, जिवंत, स्तुती 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 पात्र प्रभू परमेश्वर बाप्पा, तू अतिशय चांगला, प्रेमळ, कृपाळू, दयाळू आणि कनवाळू आहेस. राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस. तू किती चांगला आहेस याचा अनुभव आम्हाला आहे. देवबाप्पा, विश्वासाने केलेली प्रार्थना तू मान्य करून देतोस. आमच्या इच्छा काय आहेत, आमच्या गरजा काय आहेत, आम्हाला काय हवं आहे, काय नको हवं आहे, हे सर्व आम्ही तुझ्याकडे मागण्यापूर्वीच तुला ठेवते, आणि त्या आमच्या इच्छा आणि गरजा पूर्ण करणारा तू थोर आणि जिवंत असा परमेश्वर आहेस. प्रभू परमेश्वर बाप्पा, आजपर्यंत सांभाळलंस, येथून पुढे तू आमचा सांभाळ कर. प्रभू परमेश्वर बाप्पा, जे मानवाला अशक्य आहे ते तुला शक्य आहे, जे मानवाला असाध्य आहे ते तुला साध्य आहे. प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आहेस. देवा, या जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे. हा करोनामुळे हे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे. परंतु प्रभू परमेश्वर बाप्पा, ह्या जगाचा निर्माण करता परमेश्वर, या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तू आहेस, आणि तुला काहीच अशक्य नाही. हा करोना लवकर नष्ट करून टाक, आणि हे जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते परत पूर्ववत आण. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, आमच्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव दे बाप्पा. हे संकट आमच्यावरचं लवकर निघून जाऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा. लवकर चर्चेस उघडू देत, आणि प्रत्येकाला आम्ही प्रत्येक मंडळींनी परत एकदा चर्चमध्ये येऊन तुझी उपकार स्तुती करावी, तुझी प्रार्थना करावी, तुझी साक्ष द्यावी, असं देव कृपेने होऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा. आज आम्ही जे काही वचन ऐकणार आहोत देवबाप्पा, त्यावर आम्ही मनन करावं, यासाठी तुझा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वर बाप्पा. आमच्या पाळक साहेबांवर तुझा आशीर्वाद पाठव, आमच्या मंडळीतील प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. ही लहानशी विनंती धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने मागते, म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस पवित्र शास्त्रातून योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 11 ते 13 वचन. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला. देवा वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठ. यावेळेस पुन्हा एकदा उपासना संगीतातील गीत क्रमांक 33, ईश्वराची दया किती, हे गीत गाऊया. हे गीत गात असताना यावेळेस मंडळी आपल्या जागेवर उभी राहील. गीत क्रमांक 33, ईश्वराची दया किती. ईश्वराची दया किती, सांगतीचा लागेना न्याय, तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमे फार, टाळ
ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार. देव करा ममताळो अंत काही लागेना. केवडा तो कनवाळो मानसाना कळेना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती जितयाच्या अंतरी. तोच मने नाही भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्या वरी भार. या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकुनी. निशलाशी मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्या वरी भार. पापावरी टेकताना लेकराना सुख फार. येशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार. यावेळेस मी मंडळीचे पाळक साहेब यांना विनंती करते की त्यांनी प्रभूचा संदेश द्यावा. ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र नावात मी आजच्या या उपासनेच्या या वचनांवर मनन चिंतनाकरिता मंडळीचे स्वागत करतो. आजच्या मननाचा विषय आहे
देवाच्या निर्मितीपासून ती त्याची संतती होण्यापर्यंतचा आमचा प्रवास. देवाच्या निर्मितीपासून त्याच्या संतती होण्यापर्यंत. एकदा दोन मित्र आपसात संभाषण करीत होते. त्यातला एक आपल्या मित्राला सांगत होता की तो त्याच्या लेकरांना धर्मज्ञानाविषयी किंवा विश्वासासंबंधी मार्गदर्शन करण्यात अजिबात विश्वास ठेवत नाही. त्याचा सिद्धांत हा होता की त्याच्या संततीला पूर्वकल्पित असे एक कुठलेही मत जे त्या संततीच्या वास्तविक अनुभवावर आधारित नाही असे मत त्यांच्यावर लादून त्यांचे मार्गदर्शन अयोग्य आहे असा त्याचा सिद्धांत होता. योग्य अयोग्य ठरविण्याची क्षमता म्हणजे ती विवेकबुद्धी जोपर्यंत त्यांच्यामध्ये येत नाही आणि ती आल्यानंतर त्यांनी धर्माबद्दल आपलं मत स्वतः बनवावं अशी त्याची इच्छा होती. हे सर्व ऐकल्यानंतर जो दुसरा मित्र होता जो हे सर्व काही गप्प बसून ऐकत होता तो बराच वेळ शांतच राहिला आणि काही वेळ लोटल्यावर त्या मित्राला आपल्या घराच्या मागे असलेल्या बागेत त्याने त्याला नेले. त्या बागेत जे दृश्य त्याला दाखवण्यात आलं ते असं होतं की तेथे केवळ नको असलेली रानटी झुडपे किंवा रानगवत एवढंच काय ते उगवलेले होते. आश्चर्याने त्या मित्राने बागेचं असं विचित्र रूप पाहून त्याच्या मित्राकडे पाहिले आणि म्हटले, ही बाग का नाही? ही बाग बागेप्रमाणे का दिसत नाही? सुंदर दिसणाऱ्या हिरवळीपेक्षा इथे केवळ रानगवत पसरलेलं दिसत आहे. त्याला त्या मित्राने उत्तर दिलं, काहीही करून मला या बागेची स्वतंत्रता भंग करणे अयोग्य वाटले. मला त्याची स्वतंत्रता भंग करावीशी वाटली नाही आणि म्हणून या बागेला स्वतःला व्यक्त करण्याची सूट मी दिली. आणि त्याचे परिणाम हे झाले की जे काही उत्पादन होईल ते त्यांनी होऊ दिले आणि ही बाग अशा स्थितीत आली. प्रियांनो, आजच्या मननाचा विषयच असा आहे की देवाची निर्मिती की देवाची संतती. देवाची निर्मिती किंवा देवाची संतती. योहान कृत शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायात 11 ते 13 या वचनांची कसून आपण तपासणी केली तर असं लक्षात येईल की जगात असे अनेक लोक आहेत जे केवळ देवाची निर्मिती आहेत पण ते त्याची संतती त्याची मुले म्हणून अजूनही ओळखली जात नाहीत. या वचनांमध्ये परमेश्वराने आम्हाला काही लोकांच्या जन्माविषयी माहिती दिली आहे. ती अर्थपूर्ण आहे, महत्त्वाची आहे. काही विशिष्ट व्यक्ती जन्माला आल्याबद्दल बोलण्यासाठी देवाने पाऊल उचललेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की तो कधीही हेतूशिवाय काहीही करत नाही. तो जे काही करतो ते सजीव असतं, अर्थपूर्ण असतं आणि तेजस्वीरित्या त्याला एक मोठं महत्त्व प्राप्त असतं. तो महान सर्वशक्तिमान देव ज्याने पृथ्वीला आकार दिला, आकाशात सूर्याची जागा ठरविली, रात्री तारांगण शेवटापर्यंत पसरले जावे या सर्व गोष्टींची योजना आखली, त्या देवाने पवित्र शास्त्रात लोकांच्या जन्माविषयी काही महत्त्वाच्या ओळी का घ्याव्यात, का त्याने लिहावं? येथे विचार करण्यासारखे बरेच काही आहे. कारण आपण सामान्यतः मानवी जन्मास अगदी साधारण मानतो. प्रतिदिवशी म्हणजे दररोज या जगात बरीच मुलं जन्माला येतात दररोज आणि ती जी काही जन्माला आलेली मुलं आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी मोठी गोष्ट वाटत नाही. त्यांचे आईवडील आणि काही जवळचे नातलग आणि जास्तीत जास्त मित्र वगळता इतर सर्वसामान्यांकरिता ही एक
साधारण गोष्ट आहे. पण या जगात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जन्मच होय. जन्माला आल्यानंतरच आपण या जगात प्रवेश करतो. येथे शास्त्रवचनात त्या लोकांच्या जन्माविषयी बोलले गेले आहे जो जन्म देह स्वभावाने मानवी निर्णयाद्वारे सामाजिक रीतीने स्वीकारलेला जो विवाहाचा संस्कार आहे आणि प्रत्येक जन्मामागील जी जैविक इच्छा आहे, या सर्वाच्या आधारे आपण जन्माला साधारणपणे घेत असतो. एखाद्याच्या जन्मामध्ये विशेष उल्लेखनीय असे काहीही नाही, तरीही योहान या प्रेषिताला त्याविषयी बोलण्यास देव प्रेरणा देतो. देव त्याला प्रवृत्त करतो. त्यात हा संदेश आहे की काही विशिष्ट लोक जन्माला येतात जे सामान्य नाही तर अतिशय महत्त्वाचे आहे. कारण असा जन्म रहस्यमय असून ज्याबद्दल आपल्याला माहीत असलेल्या शारीरिक जन्माशी त्याचा काहीही संबंध येत नाही. तो एक आगळा वेगळा, एक रहस्यमय असा जन्म आहे. योहान आपण लिहिलेल्या या शुभवर्तमानात स्पष्टपणे म्हणतो की असा जन्म दुसऱ्या स्तरावरचा आहे. तो जन्म रक्त पातळीवरचा नाही. हा जन्म रक्त किंवा हाड किंवा मांसपेशी इत्यादीशी संबंधित नाही. हा असा जन्म आहे ज्याच्या मागे देहाची इच्छा किंवा सामाजिक व्यवस्थेत ज्याला आपण विवाह म्हणतो हे सर्व नसून ईश्वरी करणी आहे. ही देवाची कृती आहे. येथे योहान आपल्याला माहीत असलेल्या शारीरिक जन्माच्या पलीकडे काहीतरी बोलत आहे. आमची इंद्रिये ज्याच्याने आपण समजू शकतो, पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करून जाणवू शकतो, आमची इंद्रिये शारीरिक जन्मास स्पर्श करू शकतात. जेव्हा आपण या जगात जन्माला आलो तेव्हा आपल्याला सभोवतालचे लोक पाहू शकले, आम्हाला ते उचलून धरू शकले आणि आमचे वजन ते मोजू शकतात. आम्हाला स्नान करून देऊन नवीन वस्त्र ते घालू शकतात. परंतु ज्या प्रकारचा जन्म योहान या वचनांमध्ये आपल्याकरिता लिहितोय तो जन्म अदृश्य गूढ जन्म ज्याच्याविषयी येथे देवाने योहानाच्या शुभवर्तमानाचा उपयोग करून घेतला आहे. या अदृश्य गूढ जन्माविषयी देहाशी त्याचा काही संबंध नाही, तर तो स्वर्गातला जन्म आहे. हा जन्म आत्म्याचा जन्म आहे. एक दुसऱ्या प्रकारचा गूढ असा तो जन्म आहे. प्रियांनो, ग्रीक भाषेत या शब्दाचा जो वापर करण्यात आलेला आहे रहस्य किंवा गूढ, हे सर्वच तुम्हाला आणि मला संपूर्ण पवित्र शास्त्रच एक रहस्यमय पुस्तक आहे, एक आश्चर्यकारक पुस्तक आहे. ते एक गूढ असे पुस्तक आहे. साधारण गोष्टी शोधून करण्याकरिता या गूढतेविषयी आणि अंधकाराविषयी आम्हाला जाणीव असणे गरजेचे आहे. एखादी साधारण गोष्ट जर आम्हाला शोधून काढण्याची गरज भासली तर त्याकरिता आम्हाला अंधार आणि गूढता याचा सामना करूनच ते शक्य होतं. आध्यात्मिक पातळीवरचे असे ते रहस्यमय जन्म आहे. प्रियांनो, प्रेषित योहान ज्यांच्या जन्माविषयी बोलत आहे ते लोक या रहस्यमय जन्माचे भागीदार आहेत. आत्म्याचा जन्म जो एखाद्या शारीरिक अर्थाने माहीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जन्माच्या अगदी वेगळा असा जन्म ठरलेला आहे.
जर आपला प्रभू येशू ख्रिस्त केवळ जगात लोकांच्या जन्माविषयीच बोलला असता, जे सर्वसाधारणपणे आपल्याला ठाऊक आहे, तर उदारपणे त्याचे ऐकावयास कोणीच तयार झाले नसते. त्याच्या शिकवणी देखील मुद्रित राखून ठेवल्या गेल्या नसत्या जर तो साधारण जन्माविषयी प्रवचन करत असता. शारीरिक जन्म खूप सामान्य आहे. प्रत्येक जण जन्माला येतो, परंतु या लोकांनी शरीराचा नव्हे तर हृदयाचा जन्म अनुभवला आहे. ज्या लोकांच्या जन्माविषयी या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे, त्यांचा जन्म हृदयाचा जन्म झालेला आहे. त्यांचं अंतर्मन, त्यांचा आध्यात्मिक जन्म, एक रहस्यमय जन्म, गूढ असा जन्म आहे. हा अदृश्य जन्म देखील ईश्वराचीच विशिष्ट देणगी आहे. जगात असे कोणतेही मूल जन्माला आले नाही की ज्याची निर्मिती देवाच्या हक्काची नाही, देवाच्या मालकीची नाही. प्रियांनो, एक तत्वज्ञानाने असे म्हटले की खरे तर कोणतेही अवैध मुले नाहीत. कोणतीही मुले ही अवैध नाहीत, तर अवैध पालक असू शकतात. या अर्थाने म्हणजे जो समाजातील मान्य अशा लग्नाच्या औपचारिकतेच्या बाहेर जन्माला येतो किंवा आले आहेत, ते सुद्धा सर्वसमर्थ देवाच्या मालकीचेच आहेत. कारण त्यांचा निर्माणकर्ता तोच आहे आणि हे निसर्गाच्या पातळीवर आहे. हे निसर्गाच्या पातळीवर आहे. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 7व्या वचनात निकदेमाबरोबर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त संभाषण करीत होत, तो त्याला म्हणाला, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे, तुम्हाला नव्याने जन्म घेण्याची गरज आहे. तेव्हा तो या नैसर्गिक जन्माविषयी बोलत नाही. तो या नैसर्गिक सर्वसाधारण आम्हाला माहीत असलेल्या जन्माविषयी बोलत नाही, तर हा नवीन जन्म आहे. हा रहस्यमय आध्यात्मिक जन्म एक विशिष्ट देवाच्या कृतीनेच तो होतो. पहिल्या किंवा आमच्या नैसर्गिक जन्मापेक्षा हे एक वेगळेच व श्रेष्ठ असे जन्म घेणे होय. हा नवीन जन्म एक असामान्य हक्क लोकांना देतो. या जन्माद्वारे तो हक्क परमेश्वराच्या लोकांना प्राप्त होतो, जिथे असं लिहिलेलं आहे की देवाच्या घरात जन्म घेण्याचा हक्क आणि अशा प्रकारे पित्याचे मूल होण्याचा हक्क, त्याची संतती होण्याचा हक्क. जो विश्वास ठेवतो त्याचा पिता स्वर्गीय पिता आहे. जो विश्वास ठेवतो त्याचा पिता देव आहे. परंतु देव पाप करणाऱ्यांचा पिता नाही. देव सर्व मानव जातीचा पिता आहे असे म्हणून त्याचे पितृत्व मूर्खपणाने आपण सर्व प्रकारचं अयोग्यपण झाकण्याकरिता करू शकत नाही. कारण देव खुनी व अनैतिक लोकांचा पिता नाही, तर जो विश्वास ठेवतो त्याचा तो पिता आहे. देवाच्या संतांचे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेल्या लोकांचे जे बंधुत्व आहे, जे बंधुप्रेम आहे, जे एकमेकांबद्दल त्यांची बांधिलकी आहे, म्हणून एक व्यापक विधान करून की परमेश्वराने सर्व जग निर्माण केलं, त्यामध्ये मानव निर्मिती हा देखील एक भाग असून प्रत्येक जण त्या निर्मितीमुळे बंधुतेच्या बंधनात बांधला गेलेला आहे. हा गैरसमज आपण पुष्कळदा करतो. आपण मनुष्य आहोत आणि सर्वांना देवाने निर्माण केले आणि म्हणून सर्वांचे तारण हे होणारच. आणि त्या गैरसमज असलेल्या विधानांना आपण आपल्या मनात बाळगतो आणि त्याप्रमाणे परमेश्वराबद्दलची आमची जी ओळख आहे, आमचा जो विश्वास आहे, त्यामध्ये कुठेतरी तारतम्य नसतं.
देवाची निर्मिती याचा अर्थ असा नाही की सर्व लोक तारले गेलेले आहेत. जोपर्यंत त्यांचा पुन्हा जन्म होत नाही तोपर्यंत तारण प्राप्त झालेल्यांच्या त्या बंधुत्वात प्रवेश मिळत नाही. उदारवादी आणि आधुनिक तत्वांचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या बाबतीत ही एक फार मोठी चूक आहे की ते असा आग्रह धरतात, ते असे मान्य करतात की मानवजाती दयाळूपणे बंधुत्व आहे आणि म्हणून आपण सर्व एकाच पित्याची मुले आहोत आणि म्हणूनच सर्वजण तारले गेलेले आहेत, सर्वजण तारले जातात. तो मूर्खपणा आहे. हे पवित्र शास्त्राविरुद्ध आहे. हे खरे नाही. उदारवादी मतांशी असहमत होण्याचे कारण हेच आहे की प्रत्येकाला ते एकाच स्तरावर ठेवू इच्छितात, म्हणजे ख्रिस्ताचे आणि ख्रिस्ताच्या विरोधात असलेले, धार्मिक आणि अनैतिक, तारलेले आणि भटकलेले, विश्वासणारे व विश्वास न ठेवणारे, अशा सर्वांना एका पातळीवर आणलं जातं. नव्याने जन्म होणे हे एक रहस्यच आहे आणि त्यामुळे एक विशेष अधिकार आम्हाला प्राप्त होतो. नव्याने जन्म घेणाऱ्यांना परमेश्वराने एक विशेष अधिकार बहाल केलेला आहे आणि तो 1 अध्यायाच्या 12व्या वचनात योहान कृत शुभवर्तमानात नमूद आहे. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ही एक देणगी आहे. हा एक विशेष अधिकार आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. परमेश्वर आम्हाला एक अधिकार, एक कायद्याने हक्क देतो की आपण त्याची मुले म्हणून स्वीकारले जातो. हेच ईश्वर परिज्ञान आहे. हेच देवाच्या ज्ञानाची ओळख आहे की तो आम्हाला त्याची मुले होण्याचा अधिकार देतो. आम्हाला अभिवचन देण्यात आले आहे की येशू जसा आपल्या पित्याकरिता झाला तसेच तो आपल्यालाही पाहिल. परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तातून पाहण्याचा तो विचार करेल. याचा अर्थ असा नाही की त्याच्या दैवीपणात देखील आपण एकरूप होऊ, परंतु सर्व हक्क आणि अधिकार जे जे प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त आहेत त्या अर्थाने याच गोष्टीवर आपण आजपर्यंत विश्वास का ठेवत नाही की जर आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणारे लोक आहोत तर त्याने तुम्हाला आणि मला त्याच्याप्रमाणेच हक्क व अधिकार दिले आहेत. किमान 0.5% सुद्धा आमचा अजून तसा विश्वास झालेला नाही. जर असता तर आपण त्याप्रमाणे वागलो असतो. मला समजत नाही की आपण अजूनही देवाच्या लेकरांप्रमाणे वागतच नाही. त्याची मुले होण्याचा अधिकार मिळाल्याप्रमाणे आपण वागत नाही, चालत नाही, वर्तत नाही आणि म्हणून स्वर्गाची मुले असतानाही आम्ही जगाच्या वहिवाटीप्रमाणे जगतो, वागतो. याची खंत आपल्याला वाटली पाहिजे. आदामाप्रमाणे जगायचं आणि म्हणायचं की देवाच्या आत्म्याद्वारे नवीन जन्मावर आमचा विश्वास आहे. प्रियांनो, जितक्यांनी विश्वास ठेविला तितक्यांनी त्याचा स्वीकार केला. जितक्यांनी विश्वास ठेविला तितक्यांनी त्याचा स्वीकार केला. इथे 2 प्रकारचे विश्वास आहेत. एक पहिला विश्वास ज्याला आपण ॲक्टिव्ह म्हणतो, ज्याला आपण कार्यक्षम विश्वास म्हणतो, आणि दुसऱ्या प्रकारचा विश्वास आहे जो अकार्यक्षम आहे, म्हणजे पॅसिव्ह विश्वास. हा विशेष अधिकार कसा प्राप्त होतो?
जितक्यांनी विश्वास ठेविला तितक्यांनी त्याचा स्वीकार केला. स्वीकारणे हे कधीच अकार्यक्षम नसते. स्वीकार करणे हे कधीच अकार्यक्षम नसते. जेव्हा एखादी कृती आमच्यावर होते तेथे आम्ही अकार्यक्षम असा किरदार आपण बहाल करतो. म्हणजे जेव्हा एखादी कृती आमच्यावर होते ती पॅसिव्ह असते, परंतु जेव्हा आम्ही स्वतः कृती करतो ती कार्यक्षम कृती असते. म्हणजे त्याला ॲक्टिव्ह रोल म्हटलं गेलेलं आहे. परमेश्वर आमच्याबरोबर कार्यक्षम आहे, कारण तो योहान कृत शुभवर्तमानाच्या 1 अध्यायाच्या 11व्या वचनात म्हणाला, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला. म्हणजे त्याने स्वतः हे पाऊल उचललं, तो स्वतः त्यांच्यामध्ये आला. लक्षात ठेवूया की संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला कार्यक्षम स्वीकृतीचे ज्ञान देते. ॲक्टिव्ह रोल. ग्रीक भाषेत स्वीकार हा शब्द नेहमी कार्यक्षम म्हणजे ॲक्टिव्ह असाच वापरला गेला आहे. एकूण म्हणजे आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची एक आक्रमक अशी ती कृती म्हणजे मन, बुद्धी, क्षमता, शक्ती, भावना, आमची आवड निवड अशा सर्वांगीण तत्वाने येशूला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणे. पुष्कळदा आम्ही तोंडाने मुखाने स्वीकार करतो, परंतु अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या कितीतरी आपण दूर असतो. म्हणून इच्छाशक्तीचा एक दृढ उपयोग करणे म्हणजे त्याला स्वीकारणे. जितक्यांनी म्हणजे हे लोक ते नाहीत की ते प्रभूकडे आले आणि अटी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे परमेश्वराकडे यायचं आणि त्याच्यावरच अट टाकायची, त्याच्यावरच कंडिशन्स ठेवायच्या. हे तसे लोक नव्हेत, तर हे ते लोक आहेत जे प्रभूकडे आले आणि परमेश्वराच्या अटींवर त्याचा सक्रियतेने स्वीकार केला. त्याला स्वीकारलं आणि त्याच्यापुढं एकही अट ठेवली नाही. किंबहुना त्यांनी परमेश्वराच्या अटींवर त्याला स्वीकारलं. देवाची मुले होण्याची वेळ आली आहे. सर्व काही जागेवर आम्हाला प्राप्त व्हावं. देवाने स्वतः येऊन आपल्या बाळाच्या ओठांवर अन्न ठेवलेच पाहिजे अशी अपेक्षा आम्ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी करावी काय? की परमेश्वराने सर्व काही आपल्याला जागेवर द्यावं आणि आम्हाला वाटते की यालाच ख्रिस्ती म्हटलं जातं, यालाच ख्रिस्तीपण म्हटलं जातं. पतित बेकायदेशीर जातीला ख्रिस्ती म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही. जे पापात आहेत, सर्व अयोग्य कृती करतात, परमेश्वराच्या इच्छेत त्याच्या अटींवर चालत नाहीत, ह्या सर्व लोकांना आम्ही ख्रिस्ती आहोत असं म्हणण्याचा अधिकार नाही. प्रभुदेवाने आमचा जुना जीवितक्रम चालू देत राहावा आणि तरीही शेवटी म्हणावं की चला विश्वासू सेवकांनो. म्हणजे असे लोक मूर्ख नाहीत काय की आपण आपला जुना जीवितक्रम जसा आहे तसा चालवून शेवटच्या घटकेला ही अपेक्षा करावी की परमेश्वराने आमच्यासाठी असे उद्गार काढावेत की चला विश्वासू सेवकांनो. कोणीतरी आता हे सांगण्याची गरज आहे. आम्हाला हे समजून सांगण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र झाला आहात. आम्ही त्याची संतती केवळ मात्र येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे झालो आहोत. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारीसही आहेस. गलतीकरास पत्र 4 अध्याय 7 वचन. म्हणून
तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारीसही आहेस. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण योहान शुभवर्तमान 1 अध्याय 11 ते 13 ही वचने वाचू, तेव्हा 13व्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्यांचा जन्म हा रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झालेला नाही, तर तुमचा आणि माझा जन्म देवापासून झालेला आहे. आणि म्हणून आपण देवाची स्तुती करू की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आपण देवाची केवळ निर्मिती राहू इच्छितो की त्याची संतती म्हणून ओळखले जाऊ इच्छितो, याबद्दल आपण प्रयत्नशील राहू. देवबाप या वचनांद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आमेन. यावेळेस मंडळीसाठी जाहिराती देण्यात येतील. मी मंडळीचे पालक साहेब यांना विनंती करते की त्यांनी मंडळीसाठी जाहिराती द्याव्या. मंडळीकरिता जाहिराती अशा प्रकारच्या आहेत. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 15 मे पर्यंत वाढवला आहे. म्हणून मंडळीला विनंती आहे की आपण उपासनेकरिता ऑनलाईन सेवेचाच उपयोग करावा आणि कुणीही भक्ती मंदिरात येण्याची तस्ती घेऊ नये. आमच्या कौटुंबिक प्रार्थना ज्या दर बुधवारी आणि शुक्रवारी झूम मीटिंग या माध्यमातून घेतल्या जात आहेत, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाते. तर सर्वांना विनंती आहे की आपण या झूम मीटिंगच्या माध्यमातून या प्रार्थनेत निश्चितच सहभागी व्हावं, कारण आज संपूर्ण जगाला, आमच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण आमच्या शेजारी पाजारी असणाऱ्या लोकांकरिता प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. तर या आवश्यकतेला जाणून आपण जास्तीत जास्त प्रमाणात या सायंकाळी घेतल्या जाणाऱ्या झूम मीटिंगच्या प्रार्थनेत सहभागी व्हावं. ज्या विभाग प्रमुखांनी आपापली गट तयार करून व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे, त्यांनी देखील या सायंकाळच्या प्रार्थनेची योजना आखलेली आहे. ज्यांनी तशी योजना केली नसेल, व्हॉट्सअप ग्रुप तयार केले नसतील, तर त्यांना मी विनंती करीतो, सर्व विभाग प्रमुखांना ही विनंती आहे की त्यांनी आपापल्या एरियातल्या लोकांचे जे समूह आहेत ते गट तयार करून आठवड्यातून एकदा या प्रार्थनेचं आयोजन करावं. तशा प्रकारची झूम लिंक आपल्याला पाठवण्यात येईल, त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. मी त्या सर्व मंडळीतील प्रियजनांना विनंती करू इच्छितो की ज्यांनाही विशेष प्रार्थनेची आवश्यकता असेल तर ती पालकांना विनंती करून सांगू शकता. आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेचं आयोजन करू शकू. आजच्या उपासनेचं संचलन परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने मिसेस डेझी शेखर तळकर यांनी सुव्यवस्थितपणे केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करीतो आणि परमेश्वराला त्यांच्या जीवनाबद्दल धन्यवाद देतो. या सुंदरशा संदेशाबद्दल मी आपल्या मंडळीचे पालक साहेब यांचे आभार मानतो. यावेळेस उपकार स्तुतीची प्रार्थना केली जाईल. मी मंडळीचे पालक साहेब यांना विनंती करते की त्यांनी उपकार स्तुतीची प्रार्थना करावी. मंडळीतील ज्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिवस आणि वाढदिवस साजरे केले असतील त्यांच्याकरिता ही उपकार स्तुतीची प्रार्थना आपण करू. हे आमच्या थोर गौरवी सर्वशक्तिमान सर्वव्यापी सर्वज्ञानी परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो त्या सर्व आमच्या मंडळीतील प्रियजनांना ज्यांनी आपले वाढदिवस, लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा आज ते साजरा करीत असतील. प्रेमळ प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तू जशा रीतीने आतापर्यंत कार्य करीत आलेला आहेस, ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत, मागील वर्षभर तू त्यांच्याबरोबर राहिलेला आहेस. प्रभू, त्यांना हा दिवस तू नव्याने दाखविला आणि नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि या प्रियजनांना आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या आसनासमोर यावेळेस उभं केलेलं आहे या कारणाने की प्रभू, तेथून तू आपला उजवा हात पुढं करून या प्रियजनांच्या शिरावर तू ठेवा
आणि परमेश्वरा त्यांना तू आशीर्वाद पोहोचवावेस. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. मागील वर्षभर तू त्यांना सांभाळून या नवीन वर्षात पाऊल टाकण्याची संधी दिलीस. प्रभू, जशा रीतीने त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक गरजा तू तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या भंडारातून पुरवित आलेला आहेस, इथून पुढेही त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस तू सुखाचे, आनंदाचे आणि समाधानाचे कर. ज्या प्रियजनांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत, अशांना तुझ्या पवित्र कवेत तू घे. त्यांना देखील त्यांच्या कौटुंबिक वैवाहिक जीवनामध्ये लागणारं सुख, समाधान, आशीर्वाद आणि सर्व प्रकारचं तृप्त अंतःकरण त्यांच्या ठाई तू दे. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो या कुटुंबियांनी, या उभयतांनी परमेश्वरा मागील वर्षभर आणि या क्षणापर्यंत एकमेकांची जी साथ दिलेली आहे, एकमेकांना परमेश्वरा त्यांनी जो सन्मान दिलेला आहे, ते एकमेकांची एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि प्रभू सर्व प्रकारची प्रीती त्यांनी एकमेकांना दर्शवलेली आहे. याचा आशीर्वाद तू त्या कुटुंबियांवर ठेवला, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. इथून पुढं त्यांच्या आयुष्यातील सर्व दिवस, त्यांच्या कुटुंबातील, त्यांच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक क्षण प्रभू तू आशीर्वादाचा कर. या सर्व प्रियजनांना या उपकारस्तुतीच्या यज्ञात प्रभू आम्ही तुझ्या पुढं आणलेला आहे. त्यांच्यावर दया कर, आशीर्वाद पाठव आणि तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादाने तू त्यांना परिपूर्ण असं ठेव. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस दानार्पण घेण्यात येईल आणि हे दान होत असताना आपण आपल्या उपासना संगीतातील गीत क्रमांक 426 जसा मी आहे निराधार हे गीत गाऊया. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला देऊया. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार, किंवा हे तुझी मी पाळक साहेबांना विनंती करते की त्यांनी दानार्पणावर आशीर्वाद द्यावा. सर्वसमर्थ परमेश्वरा, जे काही तू आम्हाला दिलंस त्यातूनच एक अंश आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीकरिता आणलेला आहे. प्रभूजी दया, जी कृपा, जो आशीर्वाद तू आमच्या पाठीशी दिलेला आहेस, आमच्या उदरनिर्वाहाकरिता प्रभू जे साधन तू आमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो आणि या सर्व गोष्टींबद्दल आम्ही कृतज्ञ अंतःकरण घेऊन तुझ्या समवेत या सर्व मंडळीला परमेश्वरा तुझ्या हाती सोपवितो. प्रभू तू सहाय्य केलंस म्हणून आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो आणि आमच्या या समर्पणाचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या गौरवी सेवेसाठी व्हावा, याकरिता जे पाचारण तू या मंडळीचं केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी प्रभू हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं आहे. याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या गौरवी सेवेसाठी, तुझी सुवार्ता या जगाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता व्हावी असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. हे संपूर्ण समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ वाहून देत ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. त्यावेळेस पवित्र सहभागितेचा विधी पार पाडला जाईल. त्यानंतर मंडळीचे पाळकसाहेब सर्वांना आशीर्वाद देतील व त्यानंतर आपण सर्वजण मिळून मना मनन माझिया हे गीत गाऊया. महिन्याचा पहिला रविवार असल्याकारणाने आपण प्रभुभोजन किंवा पवित्र सहभागिता या विधीत संमिलित होणार आहोत. आम्ही जरी पवित्र भवनात परमेश्वराच्या सानिध्यात संतजनांच्या मंडळीसोबत बसून या ठिकाणी एकत्र जमू शकलो नाही, तरी देखील आपण आपापल्या घरी जेव्हा इथे या भाकरीचं
आणि द्राक्षरसाचं समर्पण केलं जाईल. आपण आपापल्या घरी भाकरीचे किंवा चपातीचे किंवा ब्रेडचा तुकडा आपल्या समोर ठेवून, त्याचप्रमाणे द्राक्षारस असेल तर उत्तमच, परंतु द्राक्षारस नसेल तर लिंबू पाणी किंवा शीतपेय कुठलंही जे आपल्या घरात उपलब्ध असेल ते आपण द्राक्षारस याचं रूप म्हणून वापरू शकू. आपण या प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. पापांगीकाराच्या या प्रार्थनेत आपण सर्वजण एकत्रित होऊन म्हणू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर
व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस, त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र, 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमीन. आपल्या समोर ठेवण्यात आलेली भाकर आपण आपल्या आपल्या हाती घेऊ आणि या वचनानंतर आपण ती खाऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. त्याचप्रमाणे द्राक्षारसाचा जो पेला आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे तो आपण घेऊ आणि या वचनानंतर आपण ते पिऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हे प्या व उपकार माना. आमेन. आपण आपल्या गुडघ्यांवर असतानाच ही प्रार्थना सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण ह्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या येथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह
तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण या प्रार्थनेत संमिलित होऊ. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकारस्तुती करीतो. हे प्रभो, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर. कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता, त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आता या युगात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना.